भारताच्या राज्यघटनेच्या अवलंबनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजू पाटील यांनी देशाचे भावी निर्णयकर्ते म्हणजेच आज शाळा महाविद्यालयात शिकणारी तरुण पिढी यांच्यासाठी राज्यघटना सोपी आणि अर्थपूर्ण बनवण्याच्या दूरदृष्टीचा उपक्रम हाती घेतला आहे। यश विद्या निकेतन ग्लोबल हायस्कूल या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। वसई विरार महापालिका प्रथम महापौर राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूल राज्यघटनेच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने उजागर करणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी सायंकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशन तसेच विविध उपक्रम होणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी भारताची राज्यघटना सोपी करणाऱ्या नवीन पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन, विचार करायला लावणाऱ्या व आकर्षक विद्यार्थी स्पर्धांची मालिका, राज्यघटनेतील मूल्यांची खोल जाणीव आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग प्रेरित करण्याची संधी यावेळी मान्यवर पाहुणे म्हणून लेखक पद्मश्री रमेश पतंगे, प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय देशमुख, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, ॲडव्होकेट सुरेश कामत, प्रथम महापौर राजू पाटील उपस्थित राहणार असून लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले आमची राज्यघटना हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होत आहे। तरुण वाचकांसाठी विशेष लिहिलेले हे पुस्तक न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूलभूत तत्वांना सोप्या भाषेत राज्यघटनेतील अधिकार कर्तव्यांचे महत्त्व अधोरेखित करते, असे यावेळी पत्रकार परिषदेत माजी महापौर राजू पाटील यांनी माहिती दिली। शालेय शिक्षणाच्या जोडीला आपण आपल्या देशामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, घटना ज्या आहेत, ह्या आपण कशा करत असतो, देश कसा चालवत असतो, हे कोणामुळे चालवत असतो हे मुलांना कळावं। लोकशाही म्हणजे काय ती कळावं आणि लोकशाही कशामुळे चालली जाते हे कळावं म्हणून हे घटनेवर आधारित असं एक पुस्तक आपण डॉक्टर रमेश पतंगे लेखक जे आहेत पद्मश्री त्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन जे आहे हे आपण मुलांना इथे 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत की आपली घटना म्हणजे काय, आपली घटना कशी बनली, ती कोणी लिहिली, ती कशी झाली यावर आधारित असं हे पुस्तक आहे। हे पुस्तक हे प्रकाशन करत असताना आमचं मेन उद्दिष्ट जे आहे की मुलांपर्यंत घटना पोचावी, त्यांच्या पालकांपर्यंत घटना पोचावी हे आहे आणि त्याला अनुसरूनच या शाळेने मुलांच्या घटनेवर आधारित अशा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर बनवणे, न्यूज अँकरिंग अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत। या स्पर्धांमध्ये साधारण मॅडमनी मला जी माहिती दिली त्याप्रमाणे 65 शाळांना आपण ॲप्रोच झालेले, त्यातल्या 21 शाळांनी आपल्याला चांगला हे झालेलं आहे। 148 स्टुडंट इथे भाग घेणार आहेत आणि ह्या स्टुडंटला योग्य ते बक्षीस पण देण्यात येणार आहे आणि या बक्षिसाच्या वेळेलाच हे प्रकाशन होणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की ही एवढी चांगली जो विचार जो आहे आमच्या या संस्थेचा तो विचार नागरिकांपर्यंत पोचावा ह्यासाठी तुमच्या माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावं।